आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज, बुलंद आवाज जनतेचा। सगळीकडे कचरा, महापालिकेचा भोगळ कारभार आवरा। मिरज महापालिकेच्या वॉर्ड नंबर 7 मध्ये येणाऱ्या आंबेडकर उद्यानाच्या पाठीमागील बाजूस कचऱ्याचे फार मोठे साम्राज्य पसरलेले आहे। याकडे महापालिकेचे आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे यांचे पूर्णतः दुर्लक्ष असून रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे। पावसाळ्याचे दिवस असल्याने महाभयंकर रोगराई पसरू शकते। या ठिकाणी कचरा मोठ्या प्रमाणात पडल्याने डासांची उत्पत्ती होत आहे व पावसाळ्याच्या दिवसामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरण्याची शक्यता दाट आहे। तसेच भटक्या जनावरांची सुद्धा येथे मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे शाळा, कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय यांना रहदारी करण्यासाठी हाच प्रमुख रस्ता असल्याने नागरिकांना घाणेरड्या कचऱ्यातून वास घेत पुढे जावे लागत आहे। या ठिकाणी महापालिकेच्या अंतर्गत येणारे बाबासाहेब आंबेडकर उद्यान असून या उद्यानामध्ये लहान मुले, महिला, वयोवृद्ध लोक फेरफटका व विरंगुळ्यासाठी येत असतात। यांच्यावर कोणत्याही भटक्या जनावरांमुळे आपत्ती घडल्यास त्याला संपूर्णतः महापालिकेचे प्रशासन व आरोग्य अधिकारी जबाबदार राहतील। आवाज 24 साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री। मी सचिन कांबळे, वार्ड नंबर 7। गेले 2 महिने झाले कचऱ्याची उठाव फक्त करतात, बाकीचा जो कचरा असतोय त्याचा उठाव होत नाही। मिरजेचं आरोग्य धोक्यात आहे। आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे साहेब त्याचं दुर्लक्ष आहे साहेबांचं, आणि साहेब बघत नाहीत, फक्त घरपट्टी घ्या, हे घ्या, पण भरणार काय? नागरिक तरस झालेत। मिरजेचे आरोग्य, जनतेचं जे आरोग्य आहे ते धोक्यात आहे। त्याला जाहीर निषेध करतो। जर हे नाही झालं तर आंदोलनाचा इशारा देतो। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेवर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। अशा स्पष्ट बेधडक बातम्यांसाठी आमच्या आवाज 24 न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।